येतोय म्हणून. 2 दिवस झाले येतोय तो म्हणून सांगितलं. शेवटी मी तिथे आले. अगं पण माझ्या आईने हे प्रकरण बघितलं ना तर माझी 2 रिंग अशी पिंजून टाकेल. कसा दिसेल की मी पिंजलेल्या रिंगाचा. आई कुठे बघून येतो. आई तुम कहा. आई देवघरात आहे. आता तेवीस कोटी देवांची वाट लावल्याशिवाय ते काय येत नाही. ते समोर तेल टाकताय. तेल संपलं ना की लगेच तेल टाकायचं अशी डुकी लावली आईने त्यांची. काहीतरी भानगड केली असेल ग. उगाच आई शिक्षा नाही करणार. तुला काय हवं होतं ग. मी तुला शेवटचं विचारायला आले होते. कशाचं ग. आपल्या लग्नाबद्दल घरी सांगतो असं वर्षभर तू मला सांगतोय. मग मला आठवण नाही करायची. श्याम्या काय अजून घरी विचारायचं धाडस होत नाही तुझं. धाडसावरून मला आठवलं बघ. परवा मी असं धाडस केलं आणि बेटी बघायला गेलो. हे ग पालक पिक्चर बघायला गेलो होतो ग. बघा तुला सांगतो त्यातला तो विशू लहान पोरांना हे दोस्त अंधेरी रात में दिया की रातों की राणी रंगीन रात्री असली पुस्तकं वाचून दाखवत होता. तुला नेणार बघ पण लहान मुलांना घेत झालं मागण्यासारख्या उड्या मारून झाल्या. आजचा खोटा संपला. हे बघ श्याम्या आज जर का करून आपल्या लग्नाची परवानगी काढली नाहीस ना तर मग मी तुझ्याशी बोलणार नाही. एक बरं झालं. मग मी तुला भेटणार नाही. हे पण चांगलं झालं. मग आपले संबंध संपले. हे मात्र वाईट झालं ग. मग डॅडी सांगतील ना त्या मुलाच्या गळ्यात माळ घालून मी मोकळी होणार. दिस इज मात्र टू मच. अरे वा नवीन वाटते ड्रेस. श्याम्या तुला सगळी चेष्टाच वाटते ना. नाही माझंच चुकलं. उगाच तुझी मनधरणी करत बसले. सगळे पुरुष मेले इथून तिथून सारखेच. हो दृष्ट हो कसाई हो असं म्हणायचं की तुला. हो 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 अजिबात म्हणू नकोस. गेली 150 वर्ष मी हा डायलॉग ऐकतोय. रंटाळ्यांची कशी समजूत काढतात ना मला माहितीच नाही. कारण या घरात माझी कोणी समजूतच काढली नाही. हा तुला काय हवं कमरेत लाट कपडे अशीच समजूत काढतात आमच्या घरात. तुला काय हवं होतं तुझ्या आई वडिलांची परवानगी तेही आजच्या आज. बोंबलं तुझी आहे. का काय झालं. काही नाही ग. काय होईल या कल्पनेनं भीती वाटायला लागली. भीती वाटते. मग प्रेम करताना नाही वाटली भीती. तेव्हा आई वडील कुठे होते. आता मोठी पंचायत बसणे घरात आहे. श्याम्या काय मग आता काय करायचं ठरवलंस तू. कशाचं ग. डोंबल्याचं माझ्या. डोंगराचं नाही ग डोक्याचं म्हणावं. आता शुद्ध लेखन घ्यायला हवं. इथे भेटलास पुन्हा वर भेटू नकोस. कुठे वर त्यांनीच माझे पासून काय काढतो मी माझ्या वडिलांची परवानगी. मग ते तुझ्या आईला समजावतील ना. माझे वडील माझ्या आईला समजावून सांगणार. अगं माझी आई काय प्रकार आहे तुला ठाऊक नाही. अगं तिला घडवायला ब्रह्मदेवाला ओव्हरटाईम करायला लागला होता. एखाद्या सर्कसातल्या माणसाने तिला जर बघितलं ना लगेच रिंग मास्टर म्हणून घेऊन जाईल. सगळे काही जागच्या जागी ठार. शिवेरी डेंजरस यू डोंट नो. वडील वडील काय वडील घाबरत नाही. वडील घाबरत नाही. आईला बघितलं ना की वडील घाबरतात. आणि त्यांना बघितलं ना की मी घाबरतो. काय मग आता काय करणार आहेस तू. काय अगं म्हणून तर मगापासून विषय टाळण्याचा प्रयत्न करतोय ना. अरे विषय टाळून कसं चालेल. आपल्याला लग्न करायचंय ना. करायचं ग बाई करायचं. पण ते कराचीला करायचं की नावाला करायचं. मध्ये हा पटाणपूर उभा आहे ना आमची आई. अरे पण त्यासाठी त्या दोघांची परवानगी काढावी लागेलच ना. दोघांची नाही ग तिघांची. अय्या तुझ्या वडिलांची 2 लग्न झाले. मज्जा आहे ना त्यांची. एक लग्न केलंय तर समय तेल टाक. दुसरं केलं तर समय घासून द्यावा लागेल. तिसरं कोण आणखी. माझे आजोबा आमच्या परमपूज्य पिताश्रीचे काकासाहेब धोटे वय वर्ष फार माणूस ठार. कानानं पार धैर्य ग. अजिबात ऐकू येत नाही. त्यांना काय बोललं किंवा काय सांगितलं ना लगेच हो 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 असे करते.
आपण त्याला नंतर सांगायचं आम्ही बुवा लग्नाचं विचारलं होतं तुम्ही होय म्हणाला. चला. एक प्रश्न भेटला. अगं प्रश्न तो नाहीये ग, प्रश्न आमच्या काकासाहेबांचा सुद्धा नाहीये. प्रश्न आहे तो आमच्या आईचा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकारे. आमच्याकडे ओळखाय आईमुळेच भिकारी. साम्या, काय मग हे तुला आधी समजत नव्हतं? आपली आई अशी आहे ती आपल्या प्रेमविवाहाला परवानगी देणार नाही. तर पण प्रेमातच पडून नाही ना. सरळ सांगून येईल त्या म्हशीच्या गळ्यात माळ घालावी आणि रेड्यांचं उत्पादन वाढवावं. बाळ राजू, राष्ट्राला उद्देशून अशी भाषण करू नकोस. इकडे अख्खं राष्ट्र पेटतंय. वैतागलोय मी. मला सुद्धा वैताग आलाय. आणि पुरुषांसारखा पुरुष तू आणि एका बाईला घाबरतोस. अगं ती बाई सारखी बाई असती ना तर नसतो घाबरलो. अगं तू माझ्या आईला अजून नाव ओळखत. अगं तिचं माहेर पेटवर दिसलं लगेच पेटते. तिचा जन्म शिवजयंतीचा बंदोबस्तातच बाहेर आले. अगं ती अशी नुसती समोर दिसली ना ती दातावर दात वाटत आमची. अगं तुला सांगतो परवाची गोष्ट आमच्या घरी ना ते देशपांडे काका होते चहा प्यायला. आमच्या आईला बघितलं त्यांची कवळी तरी गप्पा पडली. मला इथे माहिती नाही. कवळीची माहिती करून घे. काही नको. काकडी उलट भेटलीच होती. अजिबात नको. भीक मागली. श्याम्या, हे बघ मला काही माहिती नाही. मी तुला 2 दिवसांची मुदत देते. या 2 दिवसात जर तू तुझ्या आईची परवानगी काढली नाहीस ना तर मात्र आपले संबंध संपले. खामोश. अगर पुलिस को खबर देने की कोशिश की तो अच्छा बहुत बुरा होगा. स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवारी. स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवारी.
हे बघा तुमच्या दोघांची कंप्लेंट आली आहे तर पोलीस स्टेशनला यायचं. तुम्हाला कसं कळलं हो? आम्हाला कसं कळलंय जास्ती नखरे करू कसं मला लेट टाइम होतं चल चल पोलीस स्टेशनला चल. मी काय म्हणतो हा. ड्युटीवर असताना मी असलं काही करत नाही मागणं घ्या. असं म्हणतात मग मागून दे पहिला हा लवकर द्या हा दे रे 500 दे ना. डबल दिलीस तरी चालतील. चालतील चालतील डबल चालतील. चालतील ना? हा, द्या. दे, मागून दे. चचलं. आता काय खरं नाही. चल चल आपल्याला चल, 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 चल. मला पण जायचंय. ते बघ हे आता तू सुद्धा गंगेलाच नाही ना रे. लक्षात ठेव. हे तू जर मला बोका म्हणालीस ना व्यायाम करते व्यायाम. कर व्यायाम कर. अरे थांबलास कशाला? सुटत आलेल्या पोटाला व्यायाम करा नाही. नाही ना मग तुम्ही पण करा माझ्या बरोबर. नाही म्हणजे पहिल्या कानाला बरं असतं ते या म्हातारपणात चायला मला लागलंय मी इथं करायला काय करायला लागलाय? करायला नाही हो. पण चायला पण त्यांच्या माझ्याशी बोलताना संपूर्ण वाक्य बोलत जा. ऐका संपूर्ण वाक्य ऐका. रणगड चाललेत काही रस्त्यावर ना रणगाडी. रणगाडी नाही हो. हा तोफखाना आणलाय ना धोट्यांच्या घरातून लग्न करून तो वाचतोय. भासतोय काय भासतोय? वाचतोय ना हो, वाचतोय कर्मानं रडतोय माझ्या मी इथं. तरी काकासाहेब तुम्ही मला सांगत होता त्या कर्मकरांच्या ठबीशी लग्न करणं पण नाही ही भरली होती ना माझ्या मनात. आता काय भरले हो. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ना ती अशी. व्यंग्या जरा वैतागलेला दिसलेलास तू. जरा कसला हो जामच वैतागलं. चायला वैताग आलाय मला वैताग. तरी तुम्हाला पण ऐकू आलं नाही ना तरी बरं आहे. ऐकू न येण्याच्या नावाने शंकाही नसता. एक लोक कशी पुढचे एवढं रामायण. रामायण अरे अख्खं महाभारत ऐकवलं रामायण ऐकवलं सगळे वाट लागले. मी कधी म्हटलंय का त्या घरात अमुक अमुक एक गोष्ट फुकट आल्या म्हणून एक तू सोडून नाही मिळवता आले आम्हाला पैसे. नाही चालली आमची वकिली आणि मी म्हणतो कशाला मिळवायचे आम्ही पैसे. काकासाहेबांनी पुष्कळ कमवून ठेवले. काय काकासाहेब कधी वकिली चालवायला थोबाड चालवायचं प्रॅक्टिस लागते. तिथे आम्हाला थोबाड बंद करून ठेवण्याचंच प्रॅक्टिस चालू. कशी चालणार आमची वकिली. चायला ही शंका ऐकून ऐकून कानाचा पडदा 70 mm झाला. व्यंग्या मी काय म्हणतो हा. तू श्यामा कुठे गेला रे? श्यामा कुठं उलटलाय कोणाच ठाऊक. काय म्हणालास? का तुम्ही आलो तिकडे कुठं उलटलाय कोणाच ठाऊक. इंजिनियर झाले इंजिनियर. तिथं घरात बापावर प्रसंग काय गुजरलाय आणि कार्ट्याच्या घरात पत्ता नाही. अरे कुठे गेलाय म्हणालास? काय? मला माहित नाही काय काम होतं. अरे मला जरा कराडीच्या क्लासला जायचं होतं. त्याने स्कूटरवरून सोडलं म्हणजे बरं झालं असतं नाही. तुम्ही पण जाताय जा जा. तुम्ही पण मला सोडून जा. पण ती महामाया मला गलबत्त्यात घालून कुठून काढेल. अरे कुठे तरी नव्हे कराडीच्या क्लासला जायचंय मला. एक महत्वाची मीटिंग आहे माझी. कराटीच्या क्लास घोडागाडी चालेल मला. घोडागाडी चालेल. मस्त आहे का? शाम्या काय करायचं तर मला काही कळतच नाही. आता ते शाम्याचं काय करायचं. हा ते शाम्या येईल ना शाम्या त्याची आता वाट बघत बसा तुम्ही.
असा नाही हो, तो साम्या तिची वाट बघत हसा बसा म्हणतोय. अरे माझं सावकाश सांगणार ओरडतोय कशाला? बसा. अरे व्यंक्या, घरातच गडबडत दिसते नाही रे. गडबड कसली हो, चांगलीच गडबड झाली. तरी तुम्हाला सुद्धा ऐकू आलं नाही ना? तरी बरं आहे, ऐकू न येण्याच्या नावाने शंकाही नसता. गिळायचं तयार आहे. गिळायचं असेल तर या. आता एवढे जोडे खाल्ल्यानंतर कशाला आम्ही गिळतोय? तुम्हीच गिळा आणि वाडा वडाच्या झाडासारख्या चहू बाजूने. व्यंक्या, शांत काही म्हणाली का आता? हा, ती कवाली म्हणते आणि मी तर नाचतोय. काय तर ती म्हणाली, जेवायचं असेल तर गिळायचं तयार आहे. गिळायचं तयार आहे. अरे मग चल, नाही तर तेही मिळायचं नाही. चल. एवढं बरोबर ऐकू आलं खेळण्याला. गिळायचं तयार आहे. काय म्हणाला? मला भूक नाहीये. अरे राग असा अन्नावर काढू नये. अरे बायको ती बायको, अन्न ते अन्न. आता चल बघू गिळायला. चल. काकासाहेब, माझा आज उपोषण आहे. पर्यंत काय? हो, काय बोलताय काय? तुझ्या आत्म्याला सद्गती लागो. मी चाललो गिळायला. जेवायला चला म्हणून मनापासून बोंबलतीये. कान फुटले की काय तुमचे? बाई, आता एखाद्या कपाचा एखाद्या वेळी एखादा पान फुटला तर त्या तेवढं बापाचे काय नाही म्हणतो मी. माणसांचे. माणसांचे. मग माझ्या कामाबद्दल तुला ठाऊक काय? व्यंकच्या कामाबद्दल तू त्याला विचार. नाही, तू जरा शांतापुरी ठेवला ना. हो, काकासाहेब, हो, काय बोलताय काय? चाईला इथे माझे वांदे झाले. ते किती डोस पुरणार आहे? हा? मी काय गाढव म्हणून स्वयंपाक केलाय सगळा? काय म्हणून केलंय मला काय माहिती? काय लव कुठली? काय म्हणाला? जरा काय बोलायचं नाही ना, तर जरा मोठ्याने बोला ना. हा? असं तोंडात कशाला फुटफुटताय बायकांसारखं? हिंमत असेल तर जरा मोठ्याने बोलून दाखवा. तुला मग मोठ्या कसं बोलू? हळू. काकासाहेब आतमध्ये. आता पुन्हा काय फुटलं? माझं नशीब फुटले हो. काही नाही. आम्ही दोघं ना जरा भांडतोय. तुम्ही जाताय. हा, ठीक आहे, ठीक आहे. जा. पण जरा हलू, तर लोकांना वाटायचं भांडताय म्हणून. चला मुकाट्याने जेवून घ्या. मला भूक नाहीये. हो? मग मी असं करते, तो भात आहे ना तो सांगायला लावते आणि आमटीने अंघोळ करते. चालेल, पण साध्या म्हणून शिके काय राहू नको सांगायला. काय म्हणाला? मी जोक केला आणि मीच हसलो. मी असं कधीच हसत नाही. नको बसा. जेवायला चला. मला भूक नाहीये. भूक नसायला काय झालं? मी इथे असं मरून स्वयंपाक करायचा आणि तुम्ही बाहेर जाऊन शेर खाऊन यायचं. तू काढतायच वेळा कसा? नाहीतर काय? काय हो? गेलाय कुठे तो? अरे, तू लहान राहिलाय का? तू गेला असेल कुठेतरी रांगत रांगेचा. गेला असेल कुठेतरी वर गोडाऊनला वगैरे असेल. येईल. कळली तुमची अक्कल कळली. हे बघा, तो बालका आला ना की त्याला सांगा त्याचं जेवणाचं ताट झाकून ठेवलंय आणि तुमचं वाढून ठेवलंय. गिळायचं असेल तर गिळा, नाही तर उपाशी मारा. अगं पण हे काय? तू जेवल्याशिवाय मी कसा जेवणार? माझं झालं मगाशी पोटभर. आता मी मस्त जेवायचं झोपायचं झोपायचं. काय म्हणाला? हा, तू काढता आला नाही अजून असं. आणि हे बघा, मगाशी तुम्ही एक कपाशी फोडलेली आहे. तेव्हा वस्तू फोडण्याचा दिवसभराचा तुमचा कोठा संपलेला आहे. आता जर का तुम्ही काही फोडलत ना तर मी तुम्हाला फोडीन. लक्षात ठेवा. समजलं? काय चांगलोबाने मान हलवली आहे. हळू त्या बायको मिळाली मला. नवऱ्याला सांगते तुम्हाला फोडून काढीन. लोकांना कशा छान बायका मिळतात नाही. कुठून आणतात कोणाच ठाऊक. आमच्या वाट्याला ही नरभक्षक वाघ. हिला आहे ना चांगली शिबीत घालतो मस्त पैकी. अगे शांता, ऐकलंस का?
वैसा तू वैसा अप्पा आपण यांना दे दे पण काय बाबा मेरा अप्पा आपल्याला असं व्हायचं चालत नाही कसं व्हायचं तसं नाही अप्पा आपल्याला असं व्हायचं चालत नाही काहीतरी विचार करायला हवा काहीतरी असा विचार करायला हवा काहीतरी असा विचार करायला हवा काहीतरी असा विचार करायला हवा असं म्हणून तुझ्या बापाची कधी हवा दिली कालचा कारचा तू मला सांगणार काहीतरी विचार करायला हवा म्हणून अरे तुझी आई ती जाणता समोर आली ना की माझ्या बोटाचं पितांबर होतं तरी तुम्ही नेहमी घालून पिता मी काय म्हणतो लेंगा कुठला हो लेंगा लेंगा पांढरा चालायचं नाही बाप्पा मग काय करू काही नाही पा लेंगा पांढरा आला नालायका सारखा काय विचारतोय नाही हो म्हणजे कोणत्या मार्गाने मला हा प्रश्न महत्वाचा नाहीये चालेल एवढं बोलतोयस तू मग मी जीवच देतो काय साम्या मी काय म्हणतो गाडी कधी 20 कोण म्हणू काही नको दोन्ही प्रकारात तुम्हाला त्रास होईल चालेल मग तिसरा प्रकार शोधून काढू पण या त्रासापेक्षा तो त्रास परवडला तू आप्पा अहो, कोणत्या मार्गाने मरावा हा प्रश्न महत्वाचा नाहीये मग? बी ब्रेव आप्पा बी ब्रेव काय ग काय झालं सगळं लाटणं बदल येईल का एक जागा शिल्लक ठेवली नाही आणि आम्हाला मारायला ए! बी ब्रेव आप्पा बी ब्रेव म्हणायला जाते का तुझ्या बापाचे माझ्या बापाच जाते म्हणून तुम्हाला सांगतोय ना विचार करा तुम्ही विचार करा मी मेल्यानंतरच तुमचा विचार पूर्ण होणार आहे बहुतेक तेव्हा 10व्या दिवशी कावळ्याला सांगा पटकन शिवेल पिंडाला त्यांच्या श्यामाला काही नाही आला पहिला कावळा आला आता दुकानबंदी सुरू काकासाहेब तुम्ही बहिरे नाहीये तुम्ही आंधळ्यात आंधळे तुम्ही बहिरे आहात त्यांच्या बरं झालं तू आलास अहो मेंक्या नाही मी श्याम्या हा तू सामने आहेत ना अरे बरं झालं तू आलास मला जरा कराटेच्या क्लासला जायचंय होय तू स्कूटरवरून सोडलं असतं म्हणजे बरं झालं असतं नाही हो माझ्या स्कूटरला सुद्धा असं यूज झाल्यासारखं वाटलं असतं पण काय ना काकासाहेब माझ्या स्कूटरची नाही तर तू वाट तुटली आहे सुटली काय सुटली सुटली नाही हो तुटली तू हा माझा खेळायचं तुला भीती तू हा चांगला खेळायचो खेळ खेळ त्यामुळे शरीराला व्यायाम होतो आणि काय रे तुला काय चाललंय मी लोकांच्या बायका बघतोय खेळ खेळ खेळतोय खेळ खेळ पण त्यामुळे पोट सुटतं लक्षात ठेव आईला काय ऐकतो काय बोलतो वर्तमानपत्र डोक्यावर आपटणे खेळी त्याच्या आणखीन काही उपयोग होऊ शकतात नाही केले माझ्या लहानपणी माझ्या आई वडिलांनी अनंत उपयोग केले कसे माहिती काय हे बघा असे आता तुम्ही करा वाचा म्हणलं वाचा अरे हा वाचून वाचून पास झालाय आजचा दे पाठ करून वाचा आजच्या प्रसंगाबद्दल काही नाही या माणसाला हा आजचाच आहे आजचाच आहे. आत्ताच आहे बघतो बोलू दे मला या घरात राहायचंच नाही चालतो मी डोळा तुम्ही हात म्हणून मला थांबायला लागतं जेव्हा मी काय म्हणतो तुझ्या या आईच्या राजाला कंटाळली तिच्या आवाजाने आता बैरव मी काय म्हणतो मी या काकासाहेबांचा बैरव काय रे नको आई तुमच्या मागे लाऊडस्पीकर घेऊन फिरली. लोकांना वाटेल आपल्याच घरात गणपती बसले हे गणपती हे गणपती आप्पा हा तुझी गंमत कधी करूया ऐका हा करूया आता मी हे गणपती ते गणपती 5 दिवसाचे सार्वजनिक शाम्या माझं आहे ना कोणत्या तरी दुसऱ्या बाईशी लग्न व्हायला आवडतं पण काय करणार
ही भरली ना माझ्या मनात एक छाटली ए बरोबर आहे म्हणजे आई एवढा राग का करते आल्याबरोबर हे सगळं साम्राज्य तिने आपल्या हातात घेतलं कसं पहिल्यापासून रे श्याम्या पहिल्यापासून तोच तो स्वभाव तोच आवेश तीच पैशातून वर्तणीची स्टाईल यप्पा. लग्न झाल्यानंतर काही दिवस बरे गेले असतील हा आता दिवस गेले तेव्हा बरे गेले म्हणजे चांगले दिवस मला बघायलाच मिळाले नाही बापरे मी काय म्हणतो श्याम्या तिचा वैताग आलाय मला पण नंतर बोक्यानं नंतर बाहेर काढली ना त्याचं काय घडणार काय तुम्ही आप्पा हा आई बोका नाही मग आई माणसं हा आणि मी बोका बापरे अरे लिंग बदललं म्हणून तिचा क्रूरपणा थोडीच कमी होणार आहे एक छाटली हे म्हणजे आई आक्रमक झाली याला कारण तुम्ही कारण तुम्ही तिला कसं होऊ दिलात विचार करा विचार करा मी तुमच्यावर ओरडते माझ्यावर डाफडते या काका साहेबांवर गुरगुरते काय काम साहेब बुगो 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 थोडक्यात की आपल्या सगळ्यांना भिंगाळ उठवते कारण आपण तिला उठून बोलत नाही म्हणून तुझं बरोबर आहे श्याम्या मग आपण सगळ्यांनी मिळून आहे ना तिला एकदा उलटून बोलत पाहिजे शाबास. हळूच सगळी चुकाने तुमची आहे आईने प्रथम कानोसा घेतला त्यात तुम्ही रेडीमेड भुसभुशीत निघाला मग आई तो परकाने खणत गेली श्याम्या काय पहिल्यांदा तिला मी पाहिलं ना तेव्हा पाघळलो होतो रे काका भारी दिसायची रे काय तेव्हा तेव्हाच आईच्या लक्षात आलं आईने तुम्हाला किती छापलं आईने तुम्हाला किती मानलं ते तुम्ही आईला उलटून बोलू शकत नाही किंवा तुम्ही तिच्या कानाखाली आवाज काढू शकत नाही कानाखाली आवाज श्याम्या काय बोलतोयस काय हेच नुसत्या कल्पनेनं तुमच्या अंगावर शार आला थोडक्यात नवऱ्याने बायकोच्या संदर्भात करतात ना असा कोणताही गुन्हा तुमच्या हातून होणार नाही म्हणजे तुम्ही एक घर सोडून जाणार नाही किंवा दुसऱ्या एखाद्या बाईच्या प्रेमात पडणार नाही दुसऱ्या बाईच्या प्रेमात अरे काय बोलतोयस काय श्याम्या हेच आईने ओळखलं आणि ते अगदी निर्धास्त झाले बापरे काय पण याच्यावर काहीतरी उपाय सांग उपाय काय आता उपाय पण मीच सांगायचं काय वकील काय काय कॉपी करून झाला की काय म्हणजे तुझ्याकडे उपाय नाहीये तर आहे मला ना तुमची काळजी आहे माझ्याकडे उपाय हा. कडे या आलो हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या बाईच्या प्रेमात पडतो काय दुसऱ्या बाईच्या प्रेमात बाप्पा तुम्हाला पडायला हवं मी राग पडीन रे होय. मला हाय हौस पण पण कुठली बाई माझ्या प्रेमात पडणार आहे ते पण बरोबर आहे गबरे कुठली बाई तुमच्या प्रेमात पडणार आयडिया आयडियाने स्पॉटवर या हा हॅलो बाईसचं पत्र झाला पुढे करून आला गबरे मला कोण पत्र पाठवणार आहे बाप्पा तुम्हाला पत्र येईल हो पत्र आपणच लिहायचं अरे आपण दिलेलं पत्र आपल्यालाच कसं येईल हो असं काय म्हणता इकडे या हा हे बघवा लोकांनी पाठवलेली अनेक पत्र मला आजपर्यंत आलेली पण आपण दिलेलं एकही पत्र मला आजपर्यंत आलेलं नाही वडील हा आपण लिहिलेल्या पत्रावर आपण आपलाच पत्ता टाकायला तर ते पत्र कुणाला येईल आपल्याला देईल बरं. इतका का झाले बुद्धू तू अगदी आईच्या वडिलांवर गेलाय अगदी आईच्या वनावर गेलो आईला सांगायला हे हवं समजा. तुला माहितीये का मी तिला घाबरतो ते मला सांग ना. काय असेल त्या पत्रात हवामानाचा अंदाज गबरे बाप्पा तुम्हाला काय बाईचं पत्र येणार आहे बाईचं सोड आजवर तुझ्या आईने देखील काही पत्र मला पाठवलेलं नाही ती एक पीछे दिवस खड़ा है सोड वो चिठ्ठी देणार साबिर आहे. असं म्हणतो. शाम्या, पीछे एकदम पीछे को एकदम सॉफ्ट में खड़ा है मी काय म्हणतो तूच का नाही लिहित मला प्रेमपत्र हो तुमचा मुलगा झाला म्हणून काय वाटेल ते सांगा काय मला सीधा बस शाम्या काय शामू जरा अजून शामू डार्लिंग जरा अजून जरा अजून अरे लिहिशील ना मला प्रेमपत्र ठीक आहे लिहितो मी तुमच्यासाठी प्रेमपत्र पण तुम्हाला पण माझं इथे काम करावं लागेल नाही रे ती लेवल आहे काय तुझी मग काय मला वाटलंच तरी चालेल एक काम करण्याचं वचन मी तुला दिलं पहिला पण शाम्या
मी काय म्हणतो तू एवढं सगळं सांगितलंस बाकी आता पुढे काय प्रेमपत्र मी लिहिणार आहे. कसं काय रे कसं काय मला प्रॅक्टिस आहे त्याची. कशी काय रे लांबाय कॉलेजमध्ये दुसरं काय करत होतो. काय कॉलेजमध्ये हे रंगे काढायला पाठवलं तुला एक मिनिट. एकदा ते प्रेमपत्र आईच्या हातात पडलं तर मग बापरे सगळीकडे बोंबाबोंब. आईच्या तळपाच्या मस्तकात जाईल. काय ग तिला चिकून आहे ना त्यावेळेला तुम्हाला तुमची आई आणि मला माझी आजी आठवेल. पप्पा, त्या पत्राचा जाब आईने तुम्हाला विचारला तर तुम्ही काय कराल? शाबास. मी काय करणार काय करणार? आईला, मी काय करणार मी पळून जाणार पळून जाताय. आप्पा, पळायचं नाही, घाबरायचं तर अजिबात नाही. आईने किती आकांत तांडव केला तरी आपण शांत राहायचं. शांत राहायचं आप्पा, तुम्ही हिंदी सिनेमा बघता? हिंदी नाही रे मग इंग्लिश बघितलं ते इंग्लिश काय म्हणताय का? 5-5 मिनिटांचे बघितले 7-7 मिनिटांचे बघितले 10-10 मिनिटांचे बघितले नक्की इंग्लिश सिनेमा बघितला? अबे, पण तुम्हाला हिंदी सिनेमांबद्दल माहिती आहे ना? बघून टाकले मग त्यात ते विलन आपलं विलन. हा, विलन नाही रे मग त्याचा हिरोईन साठवता येईल टाकून टाका ते हिरोला. काय रे अहो, मी तुम्हाला सांगितलं ना विलन आठवा म्हणून. हा एकदा का आईने पत्राचा जाब विचारला हा की त्या विलन सारखा करायचं. कसं कसं होता हा माझ्याकडे हा. बघा. हे बघा, हा विलन कसा करतो? कसा करतो एक पायवर, हा 2 खांदेवर, हा. 2 हात पुढे, हा. डोळे बारीक, हा. केस बागे हा. आणि म्हणायचं पहिलं हसायचं. पकवायचं आणि पळून जायचं. बारी 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 साम्या मी करू एक पाय वर 2 खांदे वर 2 हात पुढे 1 डोळा बारी केस बारी हसायचं आणि म्हणायचं पळून जायचं. जमलं तुम्हाला? मी काय म्हणते शाम्या तेवढा सगळा प्लॅन सांगितलास पण मुलीचं नाव काय ठेवायचं हे नाही सांगितलंस. मग मुलीचं नाव काय मुलीचं नाव ठेवायचं? काय ठेवायचं आठवलं शाम्या त्या मुलीचं नाव ठेवू आपण शांता. वा, काय सुंदर नाव अगदी सुचवलं तुम्ही मला. अहो अप्पा, ज्या बाईवर प्रयोग करायचंय ना त्या बाईचं नाव शांत आहे. होय नाही विसरलो तुम्ही आई आपल्याला आहे ना वरून टांगेल आणि खालून गुरी देईल. मिरचीची. दुसरं एखादं नाव सुचवा. दुसरं नाव हा, ठीक आहे. तुम्ही काय बघताय लॉलीपॉप लहान मुलांसाठी लॉलीपॉप बघताय. अप्पा, आठवलं सांगितली. पोलीचं नाव आठवलं. आपण त्या मुलीचं नाव लॉली ठेवतो. लॉली लॉली पडा. काय नाव सुचवलं श्री शाम्या शाम्या माझी सुंदर रोज झाले रे लॉलीपॉप हे सगळं सांगितलंयस पण तिच्या मागचं अण्णा काय आपण त्या मुलीचं आडनाव लॉली 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 हा धडकुसरे लॉली धडकुसरे. अरे भोसडीच्या हे तुझ्या आईच्या माहेरचं नाव आईच्या मागेचं काय नको. काय नको आपल्याला
आईच्या माहिती काय नको. हा आपण तिचं नाव लॉली चवळे ठेवलं तर नको नको नको. त्यापेक्षा आपण तिचं आडनाव हा लॉली चवळे ठेवूया. चवळीची भाजी खाल्ल्यासारखं वाटतं. बुलबुल त्यापेक्षा आपण तिचं आडनाव लॉली आवळे ठेवलं तर लॉली आवळे तुम्हाला आवळ्यांचं आवळ्यांची नाव सुचवले तरी नाव भारी सुचवलं. ठीक आहे ठरलं. लॉली आवळे या नावाने तुम्हाला प्रेमपत्र येणार. हा येणार. चालेल. आता तुम्ही वरती जा आणि शांतपणे झोपा. चालेल. मी वरती जातो. आईला आनंद झाला आणि शांतपणे शांत तुला सांगितलं ना तिचं नाव काढू नको म्हणून मला भीती वाटते ना. काय अप्पा पुरुषासारखी पुरुष तुम्ही आणि एका बाईला घाबरता. काय तुम्ही काय तिला घाबरत नाही काय. काय ना मी तिला घाबरत नाही काय. मी घाबरायची ऍक्टिंग करतो. हो तिला वाटतं मी तिला घाबरतो. आई आई वाटते. हा शांता मी त्या आईला ये त्याला घाबरवतो मला. मग घाबरतो म्हणून सांगा ना. कशाला पिशाळ काय मारताय अप्पा. हा माझं पण तुमच्याकडे काम आहे. कसलं रे कसलं. माझी पण एक भानगड आहे. भानगड लॉली आवळे की तुमची भानगड. माझी भानगड मोनिका करकर. मोनिका मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग मॉम. गुड आफ्टरनून. चहा डोसा. अरे वा आज चहा बरोबर डोसा पण आहे. तुझा बाप बसलाय सकाळी डोसे घालायला. डोसे खातोय गेला सकाळीच. आजकाल फुलांना पण डोकं नाही. काय आई काय आई आता कोण आलो का गं. कोण येणार होता. अगं पोस्टमन. बेस्ट बेस्ट छान म्हटलं बेस्ट झालाय. कोणी केलाय का. तुझ्या बापानेच केलाय. तरीच काय तरी काहीतरी बरोबर नाही मला नाही. पत्पशीच करून ठेवलंय. मॉम मम्मी ए आहे काय सांग. काही नाही जा. तर सांग. तुझा चेहरा सांगतोय. होय सांगू नको रे. कान खडक. काही नाही आई. बरेच दिवस झाले तुला विचारीन म्हणतोय. काय तुला ग किती ग कष्ट ग पडतात ग. चला कुणाच्या तरी लक्षात आलंय माझं नशीब म्हणायचं. हो ना आता तुझ्या ह्या वयात तुला तुझी कामं करावी लागतात. तसं बघायला गेलं ना तर ह्या घरात तुझ्याविषयी कुणाला म्हणजे कुणालाच काही नाही अगदी माझ्याशिवाय. आता तूच बघ बाबा.
मी बोलले ना तर माझं तोंड दिसतं. मग आपण तोंड काढायचं कशाला? नाक घालून वेड्या कंबरड्या. नाही. आजपासून तुझे सगळे कष्ट बंद. हा? तू कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायची. हा? हा बेड घ्यायचा, जागा मिळेल तिकडे रेस्ट घ्यायची. आता हे सगळं मला माझी सून येईल ना तेव्हाच मला विश्रांती मिळेल. नाही. बरोबर आहे. आफ्टर कमिंग सून युअर सुनसून. हे सुनसून काय रे? सुनसून म्हणजे काय माहिती काय? तू अजिबात कष्ट करायची नाहीस. तू वाढायचं, तिने जेवायचं, उतरायचं, तिने झोपायचं. असं मी तिला सांगणार तुला. हे तू लक्षात ठेव. बाकी सगळं मी बघतो. बघू आता तुम्हाला कोण उंदरीन मिळते ती. आई मोनिका तशी मुलगी नाही आहे. मोनिका एक चांगली मुलगी आहे. काय? मोनिका एक मुलगी. काय म्हणाला? कोण ही मोनिका कोण? मोनिका कोण? सज्जना बघ. मोनिका कोण सांग लवकर. बरेच दिवस झाले आई. विचारित म्हणतो काय? कशी आहे का तब्येत तुझी? मोनिका कोण ते सांगाली का रे? मोनिका एक चांगली मुलगी आहे. तिची आणि माझी ओळख तिचा बंगला बांधकामाच्या वेळी झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हावं अशी आमची दोघांची इच्छा आहे. पण आई वडिलांच्या परवानगीशिवाय कोणतंही पाऊल पुढे टाकायचं नाही अशी आम्ही आमच्या पावलांना आम्ही देऊन ठेवली. इकडचं झालं परवाच माझ्या वडिलांची परवानगी काढली. तिने घाबरून लगेच दिली. नंतर माझ्या लक्षात आलं अरेच्या मी तर मातृभक्त. श्यामची आई आठवली. लगेच तुझ्याकडे धावत आलो. आई मला लग्नाची परवानगी द्या आई. त्याचं पंजाबचं तिकीट तरी काढून दे. हाक मारित आई आई हाक मारित आई. झालं संपला. कुणी ना रात घालीन मेल्या कांबरला. चल. माझी आई सारख्या लाता राहते. बहुतेक पायाळू असावी. काय? मायाळू मायाळू म्हटलं. काय कागद पण घे. मायाळू कनवाळू जगदाळू कष्टाळू. बस बस घेतलास? हा बस इथे. आणि आता मुलीविषयीच्या काही अटी आणि नियम आहेत ते लिहून घे. हा लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 1 मुलगी 5-6 असावी. याची काय तर 30-5 मुली कशाला? एक मुलगी बाद झाली. अरे म्हणजे 5 फूट 6 इंच असावी. त्यापेक्षा कमी अधिक चालणार नाही. कमी अधिक चालणार नाही. हा मुद्दा क्रमांक 2 मुलीचा वर्ण गोरा असावा. गहूवर्ण सावळा आप्पा असल्या रंगाचे प्रकार चालणार नाही. माझ्या आप्पा हा एक रंग आहे आजच कळलं. शाव्या आप्पा खाली अंडरलाईन कर. अशी काय करते साई? आप्पांच्या खाली अंडरलाईन करताना आपण टोचलं तर मी काय म्हणतो आई त्यापेक्षा आप्पाच काळा करून टाकतो. अरे करायचं काय? तो आहेच काळा. हे मात्र खरं बोलतो. मुद्दा क्रमांक 3 मुलगी चांगली धड धाकट असावी. हा ते आलंच. अजागड बाप लेकांचं करताना हा. आणि स्वच्छतेची आवड असणाऱ्या सासूबाईंचं करताना तिने गमून जायला नको. हा हे मात्र खरं बोलली. हा. तिने दमून जायला नको. हा. मुद्दा क्रमांक 4 चार तिचं नाव सरळ आणि मोठं असावं. असावा. चक्क पस्क भाजी वडा असल्या रंगाचे प्रकार चालणार नाही. थोडक्यात टाटा साहेबांसारखं नको. चल. आई हा. बाद झालं गळती. बस झाल्या? एका मुलीसाठी किती आटी. राहू दे, ठीक आहे, चल. पाच तर पाच, चल. हा. काय तुला द्यायचं? हे बघ त्याचे आता काही झेरॉक्स काढ. हा. आणि चौकात उभा राहतो. हा? तुम्ही द्या तुम्ही द्या तुम्ही द्या तुम्ही द्या भाडी काका ओ बापरे दादा तुम्ही पण घ्या दुकानावर चिकत व्हा. गधड्या, त्यातली एक प्रत मला दे. काय पेटवानी तपसी काय होईल? अरे लाड्या, अरे कुठल्या तरी मुलीचं स्थळ सांगून आलं ना तर तिच्या थोबड्यावर नको का मारायला? काय मी निघतो का? नको बस. आणि
कपाचा छोटासा कान धाडकन तुटला हा. तेव्हा घाबरले हो ना? काढून घेतलेलं हा, बरोबर आहे बघ. यातली एक प्रत आहे ना त्यांना पण दे. काय आई त्यांचं लग्न झालंय ना पेल्या मूर्खासारखा बडबड नकोस. चल जा आतमध्ये. मी काय म्हणतो आई काय? ही अटी वाचून मला कोणी मोलकरी तरी देणं काढलं कबड्यात लाल खाली कबड्यात आत हो चल. कपाशी नाही. जा आंघोळ कर जा. मी जरा युथ क्लब मध्ये जाऊन येतोय. आले चंकी पांडे आले काय म्हणाला? मी म्हणालो माझ्या वडिलांचे एवढे छान छान कपडे घालून कुठे चालत फिरवायला अरे मी जरा युथ क्लब मध्ये जाऊन येतोय रे. हळू आमचे कान फुटलेले नाहीये तू येतोयस? आम्हाला ऐकू येत आहे हा, मग तू येतोयस? मी कसं येऊ वयस्कर हवी असतात ना तुमच्या युथ क्लब मध्ये काय वसईला जायचंय? ठीक आहे काय चल. काय बोलतो या. आता बापाच्या वळणावर गेलाय. ए आई काय? ए आई ठाऊक आहे का तुझं काही काय? माझे पप्पू वडील कुठे गेले पप्पू? हा? परमपूज्य ग परमपूज्य वडील हा हा, ते मॉर्निंग वॉकला गेले. मॉर्निंग वॉकला सकाळीच गेले हो. नाही नेहमी संध्याकाळी जातात ना म्हणून बोलला हे शाम्या, यांनी नक्कीच काहीतरी ना गोळ करून ठेवलेला असणार आहे. होय? तेव्हा सकाळपासून ना तोंड लपवतात माझ्यापासून. आता येऊ देत त्यांना, अशी फटकून काढते ना. होय ना हा. मी पटकन आंघोळ करून घेतो का रे? नाही मला पण मिळत नाही मॅच बघायला काढवा, गप्प बस. फुटबॉलची. आज कधी लपवलं रे? आप्पा फुटबॉल आईला आप्पा फुटबॉल आईला कचड्या. तळू म्हटलं सातमध्ये. काय आवाज आहे काय ग बदलून का? कसला? आवाज आहे ना? कसला रे? अरे अरे पत्र घ्या पत्र. आई हा? पत्र आलंय पत्र? शेणचा वास येतोय सेंटचा? होय अप्पांचं पत्र दिसतंय मी असं करतो त्यांच्या ना रूम मध्ये नेऊन ठेवतो शाम्या, त्यांचं खाजगी आणि सार्वजनिक सगळं काही मला माहिती आहे. तू पत्र फोड आणि वाच. वाचून दे हा, वाच. ये इकडे. बघा, आता तू म्हणतेस म्हणून वाचतो वाच. ये इकडे. फोड फोड फोड. वाच वाच. वाच हा. बघा सेलचा वास कसा काय रे पत्राला? वाच हा, नीट वाच. काय रे? हा. प्रिय प्रियतमा व्यंकटेशा व्यंकुल्या टंकुल्या प्रिय प्रियतमा व्यंकटेशा व्यंकुल्या टंकुल्या पुढे. प्रिय प्रियतमा व्यंकटेशा व्यंकुल्या टंकुल्या प्रिय प्रियतमा व्यंकटेशा व्यंकुल्या टंकुल्या पुढे. पुढे प्रिय प्रियतमा व्यंकटेशा व्यंकुल्या टंकुल्या प्रिय प्रियतमा व्यंकटेशा व्यंकुल्या टंकुल्या पुढे. पुढे. पुढे वाच. मला माहितीये तुम्हाला माहितीये तुम्हाला गचकन काय गचकन किती दिवस झाले आपली गाठ नाही की भेट नाही म्हणून हे पत्र थेट तुझ्या घरच्या पत्त्यावर पाठवण्याचं धाडस मी करते आहे करते आहे हे आहे शाम्या, पहिली कोणती बाई दिसते. मला माहिती आहे तुला माहितीये? मला दिसते काय लिहिले पुढे काय काय वाच वाच. एकदा तू कामावरून तसाच माझ्या घरी आला होतास तसाच? मग आपण तसेच बागेत गेलो तसेच? तुम्हाला तसेच संतामंताचे विनोद सांगितले होते विनोद? तेव्हा मी हसून हसून तुझ्या अंगावर आढळले काय? आणि तुम्हाला कचकन शाम्या, कचकन काय? आणि तुम्हाला गचकन अरे कचकन काय? आई तुला आवडतंय का कचकन आवडतं कसलं? तुझ्या बापान गचकन काय केलं ते कळायला नको का मला?
आणि तू मला कचकन जवळ घेतलंस. मला कल्पना आहे तुझी ती कच्चाक बायको, मला कच्चा म्हणाली. तुझी ती कच्चाक बायको अगं असं ती म्हणते. पुढे वाच, पुढे वाच. मी फक्त लिहिलंय. काय? लिहिलेलं मी फक्त लिहिलेलं वाचतो. वाच, 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 वाच. ये माझ्या विद्या, माझ्या थँक्यू. आपण सुखाने राहू. पत्र मिळतात त्वरेने धावत येऊ. तुझ्या प्रेमात अखंड बुडालेली कंसात गाडी आवळी कंस पूर्ण. शाम्या, अरे एवढा मोठा पोरगा लग्नाला आलाय आणि या व्यंक्या बाहेर जाऊन शेण खातोय. अरे त्याला का येऊ दे. त्याच्या ना अशा तंगड्या ना फोडून त्याच्या गळ्यात नाही बांधल्या ना तर नावाची शांता नाही. मी आज सांगून ठेवते. आई पण त्याचा काय उपयोग. काय उपयोग? हा काय उपयोग? अरे एवढी मी अख्खी बायको जिवंत घरात असताना हा बाहेर जाऊन शेण खातो म्हणजे काय? हा तू काय समजलंस मला? मी अशी तशी नाहीये. त्याच्या ना त्याची खांदोळी करून ना त्याच्या टिफिन मध्ये अशी भरून देते की नाही बघ. नाव नाही लावणार शांता म्हणून. अगं आई तू आप्पाला बोलणार. बोलणार नुसती बोलणार. त्या आप्पाच्या ना अशा कानाखाली जाळ काढणार ना बघत माझ्या संसारावर राख फिरवली त्याने. अरे काय रे? स्वतःला काय धर्मेंद्र समजायला लागलाय काय तू. काय? हेमा म्हणायचं तुला. हा हेमा तू फार मोठी चूक करतेस. चूक? असं वाटत नाही. कसली चूक? का? अरे असल्या नवऱ्याला वळणावर नाही आणायचं तर काय त्याची पूजा करायची? आई तू माझ्या वडिलांना वळणावर आण. हा. पण कशी आणशील. कशी? वळणाने वडिलांना वळणावर आण. हा. आता या वक्तावरून त्यांना या घराबद्दल काय आकर्षण होलंय हे दिसतंय. सरळ उठतील जातील डोळ्यावर. अरे नाव नको शाम्या. ते तिच्याकडे जाता कामा नये. मग काय सांगू रे तुला शाम्या. काय सांगतेस ग तू आई. किती हौशेने हा संसार मी सजवला होता रे शाम्या. होय ना पाहिलंय ना मी माझ्या डोळ्याने. आणि अगं तुझी हौस ती माझी मौस. आणि अगं माझ्या संसारावर राग फिरवतोय रे. आई तू अशी डोक्यात राग घालून घेऊ नको. फुलं करपतील. आई तू आता की नाही पप्पांची कृष्णा म्हणजे अप्पांची मनधरणी करायला हवी. मनधरणी? हा. ती कशी करायची? आता म्हणजे माझ्या अप्पांना आकर्षण कशात वाटेल हे तुला पाहायला हवं. आकर्षण यांच्यात आता. आई हे भीषण होत आहे. आकर्षण आकर्षण म्हणजे काय रे? आता माझ्या वडिलांना आकर्षण कशात वाटेल ही सांगणारी व्यक्ती एकच आहे. कोण रे? लॉली आवळे. नाव घेऊ नकोस त्या सगळीचं. चालते बा माझ्या घरातून. चालते बा. चुप. माकड कुंडे मेले. केवढं ओरडलीस. अर्धवडीत माझे परत गेले. काय शाम्या? हे आले होते? मग अगं परत गेले. परत गेले? मग हत्ती आला होता हत्ती. शेपूट मागायला म्हणून परत गेला. ए, थांब मी त्याला घेऊन येते. थांब. आता तू नको जाऊस. ते येतील ग. इथे बस बस बस. हा? बस काय म्हणतो काय? आता तू आता माझ्या आप्पांची मनधरणी करायला हवीस. त्यांच्यावर प्रेम करायला शिकायला हवा. तुला थोडं कठीण जाईल मला कळतंय पण काय करणार. करायला हवं. नाहीतर उठतील चाकू त्या डोळ्यावर. बाई ना आप्पा नाही ना 15 दिवस महाबळेश्वरला घेऊन जा. महाबळेश्वरला? हा. कशाला? म्हणजे मी इकडचं भात काय मला काढता ती बापावर गेलाय. ते घेऊन येतला का? कचकन काय संतामंताचे जोक सांगतोस काय रे व्यंकुल्या. आता येऊ दे त्याच्याकडनं. आता त्या सखीने ना माझ्या घराची राग तुमच्याशीच बोलते. माझ्याशी बोलते. हो मला की थोडं बोलायचंय तुमच्याशी.
माझ्याशी बोलायचं आहे? चालेल. या इकडे या हा? पण मार नका. बसा, 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 बसा. बसला? तुम्ही जमला असाल की नाही? मी जरा पाय दाबून देते हा. शांता काय बरं वाटतंय ग. हो ना? आयुष्यात पहिल्यांदाच करतेस का अहो हो हो. मी काय म्हणते बोल ना. ही लॉली कोण? लॉली लॉलीचे आपलं हे लॉलीपॉप. नाही लॉलीपॉप नाही हो. काय मिळत त्या गधड्या नाव सांगितलं होतं आठवतच नाहीये. लॉली आवळे. काय त्याचं पत्र आले तुम्हाला. लॉली आवडीचं पत्र आलंय. एक पाय वरती दोन खांदे वरती. अरे मला बोल. थोडी पडलं माझं पत्र बोल. जाऊ लॉली आवडीकडे जाऊ. तुझ्यात काय कमी आहे. तुझ्यात सगळं जास्तच आहे ग. आपण आता सुखाने आनंदाने संसार करूया हा. चालेल. हा हा. हे बघ, मी काय करतो. मी मंदिर खलीकडे जातो आणि दोन काळी कबूतर आणतो. काळी नको मी पांढरी आणू. एक काळ आणतो एक पांढर आणतो. मग आपण त्यांना दाणे टाकू दाणे टाकू आणि बस दाणे टाकू दाणे टाकू. अभी तो मैं जवान हूँ. हाय 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 हाय. श्याम बेटा असा वंचित का बसलायस तू. कोण आहेस तू? हॅलो श्याम बेटा हाऊ आर यू. आला चक्कीतला पांडे आला. श्याम बेटा असा सचिंत का बसलायस तू. मी प्रेमात पडलोय काकासाहेब. पडलास ना तरी मी तुला सांगत होतो स्कूटर सावकाश चालव म्हणून. बघूया कुठे लागलंय बघूया. अहो मी प्रेमात पडलोय प्रेमात आणि मला त्यासाठी तुमची परवानगी हवी आहे. प्रेमात पडलाय. मग एक काम करतो तुझ्या होणाऱ्या बायकोच्या तोंडाला सायलेन्सर बसवून घे. त्याचं काय आहे ना माझ्या अखेर अखेर तरी ह्या घरात शांतता लाभेल. नाही तर तुझ्या बापासारखी पेटवाडी व्हायची. तुमच्या परवानगीला विचारतय कोण? मला माझ्या आईची परवानगी हवी आहे. कोणाची. आईची आईची. श्याम बेटा हल्ली की नाही मला काय काय गोष्टी अजिबात ऐकू येत नाही कशा झाल्या आहेत. हं? तेवढं बरोबर नाही ऐकू आलं थर्ड्याला. हो 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 स्पॉटला. हो गड्या. ये गुल्लम गुल्लम प्यार करेंगे हम दोनों. ये इश्क़ से नहीं डरेंगे हम दोनों. ये गुल्लम गुल्लम प्यार करेंगे हम दोनों. नमस्कार. अस्सलाम वालेकुम. हा? आज कोर्टात नाही गेलात? मी कधी जातो का कोर्टात. आई कुठे गेली? आई गेली कोर्टात. कोण? घेतला घटस्फोट. चल आपण दुसरी आई शोधू. आई गेली कोर्टात. कोण? बॅडमिंटन कोर्टात. तिला बारीक व्हायचंय ना. कोण? मला मॅच नको का व्हायला. अरे गुल्लम गुल्ला प्यार करेंगे हम दोनों. हळू 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 हळू. गंबाड झालं. पप्पा, काय रामबाण वरमी लागला की नाही? रामबाण काय शाम्या. वा, पूछो ही मत. वा. का
तू या 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 इकडे बसा इकडे बसा. तुम्ही मिस्टर कोटे का? नाही मी मिस्टर थोटे. मी मिस्टर धोटे. मी मिस्टर धोटे. कोण मिस्टर धोटे? हे मोठी धोटे, मी छोटे धोटे. तुम्ही बसा तिथे. या या बसा. या रावजी. नको नको श्याम्या आता गमत कर. बाई आता गंमत बघ. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आई आई बरं. गबरे. आणि जेव्हा ते बोलायला मिळतंय नाहीतर काय मुली आपले हे मुली 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 बेटा